रोजच्या आयुष्यामध्ये आपण अनेक लोकांना भेटत असतो. अनेक लोक आपल्या संपर्कात येत असतात. बऱ्याच लोकांची आपल्याला मदत होत असते. आपली बऱ्याच लोकांना मदत होत असेल. कधी-कधी काही गोष्टींनी त्रासही होत असेल. अगदी छोट्या प्रमाणात का होईना. कदाचित आपल्याला ते जाणीवेत सुद्धा नसेल किंवा इतरांना आपल्याला त्रास होत असेल. म्हणजे अशी सिच्युएशन साधारण येते बाहेर गेलं की. पण आपण या गोष्टींकडे कॉन्शियसली नाही बघत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट खूप कमी वेळ अशी येते की कुणाला आपण सॉरी किंवा थँक न म्हणणं हे कदाचित जाणून-बुजून नसेल होत. बऱ्याचदा कधी-कधी असं वाटू शकतं की मी का म्हणून सॉरी किंवा बऱ्याचदा असं होऊ शकतं की त्या व्यक्तीशी जर एवढा कम्फर्ट नसेल तर कसं म्हणायचं? आणि या कारणामुळे ते बोललं जात नाही. पण सॉरी किंवा थँक म्हणणं ही गोष्ट जरी खूप लहान वाटत असली, तरी त्याचा परिणामही खूप सकारात्मक असतो. अर्थात आपल्या मानसिक वाढीसाठी, आपल्या भावनिक परिपक्वतेसाठी आणि नात्यांच्या वृद्धीसाठी. सॉरी किंवा थँक म्हणणं यात कमीपणाची काहीच गोष्ट नाहीये. पण यामुळे होतं काय, की समोरच्याच्या भावनांची कदर केली जाते, रिस्पेक्ट केला जातो. आणि जे संवाद दृढ करण्यासाठी, नाती दृढ करण्यासाठी आणि पर्यायाने मानसिक आरोग्यासाठी खूप चांगले परिणाम देऊन जातं.